नमस्कार. गृहविष्णू किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण पाहतोय प्रोटीन, कॅल्शियम, फायबर आणि आयर्ननं समृद्ध असलेली रेसिपी. आज आपण पाहतोय स्वादिष्ट पौष्टिक दाल पालक. दाल पालक करण्यासाठी आपल्याला इथे एक हिरवीगार ताजी पालकाची गड्डी घ्यायची. ही गड्डी आपल्याला निवडून साफ करून स्वच्छ करून तर घ्यायचीच आहे. शिवाय अगदी हलक्या हातानं ही पानं आपल्याला चोळून चोळून स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि धुवून झाल्यानंतर एखाद्या चाळणीत किंवा वेळणीत ठेवायची आहे. म्हणजे पानांमधलं अतिरिक्त पाणी निथळलं जाईल. जोपर्यंत पानांमधलं पाणी निथळतंय तोपर्यंत आपण दाल पालकसाठी आणखीन काय काय साहित्य लागते ते सविस्तरपणे पाहूया. दाल पालकसाठी आपल्याला तूर, मसूर आणि मूग अशा 3 प्रकारची मिक्स डाळी घ्यायची आहे. परंतु या डाळीमध्ये मसूर डाळीचं प्रमाण जास्त वापरायचं आहे. 1 वाटी बारीक चिरलेला कांदा, 1 वाटी बारीक चिरलेला टोमॅटो, 10-12 सोललेल्या लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आल्याचे काप, 5-6 तिखट हिरव्या मिरच्यांचे काप, अर्धा चमचा जिरं, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा तिखट लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हिंग, चवीप्रमाणे मीठ, 4 चमचे साजूक तूप आणि अर्धा चमचा हळद घ्यायची आहे. यानंतर डाळ आपल्याला 3-4 वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची. त्यातलं सगळं पाणी निथळून काढायचं आहे. नवीन पाणी घालायचं आहे. हो, परंतु डाळीमध्ये खूप पाणी घालायचं नाही. डाळ बुडवून वर 1 इंच पाणी राहील इतपतच पाणी आपल्याला घालायचं आहे. मी आज डाळ भिजवून घेतलेली नाहीये, परंतु तुम्ही डाळ भिजवून घेतली तरी काहीच हरकत नाही. डाळ भिजवल्यानं ती लवकर शिजते. आता हे भांडं आपल्याला कुकरमध्ये ठेवायचं आहे. कुकरचं झाकण लावायचं आहे आणि मध्यम आचेवर आपल्याला कुकरच्या 4 शिट्ट्या करून घ्यायच्यात. जोपर्यंत कुकरच्या 4 शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण पालकाची पानं निथळायला ठेवलीत ना, त्यातलं सगळं पाणी निथळलं आहे. आता ही पालकाची पानं आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहेत. पालकाची पानं बारीक चिरली जाण्यासाठी हे पालकाच्या पानांचा अशा प्रकारे बंच तयार करायचा, तो रोल करायचा आणि त्यानंतर अशा पद्धतीनं सुरीच्या साहाय्यानं ही पालकाची पानं आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहेत. आणि पालकाची पानं निवडताना आपल्याला खूप लांब लांब असे देठ घ्यायचे नाही आहेत. जेवढे कोवळे कोवळे देठ आहेत ना पानालगतचे, तेवढेच देठ आपल्याला घ्यायचे आहेत. निबर देठ लवकर शिजत नाहीत आणि ते उग्रही असतात. तोपर्यंत आपल्या कुकरच्या 4 शिट्ट्या देखील झालेल्या आहेत. आता गॅस बंद करायचा आहे आणि कुकरची आपल्याला पूर्ण वाफ जाण्याची वाट पाहायची आहे. कुकरची पूर्णपणे वाफ गेल्यानंतर 10 मिनिटांनंतर कुकर उघडायचं आहे. डाळीचं भांडं बाहेर काढायचं आहे आणि ही डाळ आपल्याला रवीच्या साहाय्यानं अशा पद्धतीनं हटवून घ्यायची आहे. कायम लक्षात ठेवा, कुकरची जरी पूर्णपणे वाफ गेली ना तरी लगेच कुकर उघडायचं नाही, 10 मिनिटांनी उघडायचा. कारण आतमध्ये पदार्थ उकळत असतो, सेट होत असतो. आपण डाळ भिजतसुद्धा ठेवली नव्हती तरीसुद्धा मध्यम आचेवर 4 शिट्ट्यांमध्ये डाळ अगदी व्यवस्थित शिजली आहे, लगेच हटली जाते आहे. हे हटल्यानंतर आपली डाळ खूप पातळसुद्धा नाही आहे आणि खूप घट्टसुद्धा नाही आहे. आपल्याला अगदी अशीच डाळ हवी आहे. आवश्यक वाटल्यास आपण नंतर पाणी घालू शकतो. आपली दाल पालकची सगळी तयारी करून झाली आहे. आता आपण प्रत्यक्ष दाल पालक तयार करायला घेऊया. त्यासाठी आपल्याला गॅसवर एक जाडबुडाची कढई गरम करण्यासाठी ठेवायची. कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये आपल्याला 2 चमचे साजूक तूप घालायचे. साजूक तूप वितळलं, गरम झालं की यामध्ये आपल्याला जिरे घालायचेत आणि जिरे चांगले तडतडले की यामध्ये आपल्याला आपण सोलून बारीक चिरून घेतलेला लसूण आणि बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आणि हे दोन्ही जिन्नस आपल्याला रंग बदलेपर्यंत खमंग खरपूस परतून घ्यायचे. जितका लसूण तुम्ही अगदी व्यवस्थित खमंग खरपूस परतून घ्याल ना, तितका आपला दाल पालक चविष्ट लागेल. लसूण आणि मिरची परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि हा कांदा देखील आपल्याला रंग बदलेपर्यंत एकसारखा परतत राहायचा आहे. कांदा जर व्यवस्थित परतला नाही गेला, कच्चा वास राहिला ना, तर आपल्या दाल पालकला सुद्धा कच्चा वास येईल. कांदा परतून झाल्यानंतर कांदा थोडासा असा बाजूला करायचा आहे, म्हणजे मध्यभागी तूप निघेल. आणि आता या तुपामध्ये आपल्याला हळद, हिंग, लाल सुक्या मिरच्यांचे तुकडे, तिखट लाल मिरची पावडर देखील घालायची आणि आता आपल्याला हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत, एकजीव करून घ्यायचेत. जर तुमच्याकडे लाल सुकी मिरची उपलब्ध नसेल तरी काहीच हरकत नाही, तुम्ही रेड चिली फ्लेक्सचा देखील वापर करू शकता किंवा काहीच नाही वापरलं तरीसुद्धा चालणार आहे. तसंही आपण तिखट लाल मिरची पावडर तर वापरतोच आहे. आता यामध्ये बारीक चिरलेला लालबुंद टोमॅटो घालायचा आहे आणि हा टोमॅटो देखील आपल्याला मंद आचेवर एकसारखा 2 ते 3 मिनिटं परतत राहायचा आहे. अशा प्रकारे 2-3 मिनिटं टोमॅटो परतून घेतला ना, तर तो मऊ तर पडतोच, शिवाय त्याचा कच्चा उग्र दर्पही उडून जातो. आपले सगळे जिन्नस खमंग खरपूस परतून झालेले आहेत. एकमेकांमध्ये सगळे व्यवस्थित मिक्स झालेत, एकजीव झालेत.
आता यामध्ये आपल्याला आपण बारीक चिरून घेतलेली पालकाची पानं घालायची आहेत आणि ही पालकाची पानं आपल्याला मोठ्या आचेवर या सगळ्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहेत, एकजीव करून घ्यायची आहेत. अगदी 2-3 मिनटं मोठ्या आचेवर परतत राहायची आहेत. आपण काही पालकाची पानं ब्लांच केलेली नाही आहेत, म्हणजे उकळत्या पाण्यातून काढलेली नाही आहेत. त्यामुळे त्यांचा कच्चा उग्र दर्प उडून गेलेला नाही आहे. हा कच्चा उग्र दर्प उडून जाण्यासाठी आपल्याला ही पालकाची पानं मोठ्या आचेवर एकसारखी परतत राहायची आहेत. हे पहा, 3-4 मिनटं एकसारखं परतत राहिल्यानंतर पालकाच्या पानांचा आकार कमी झाला आहे, थोडासा रंगही बदलला आहे आणि पाणी देखील सुटायला सुरुवात झालेली आहे. 4-5 मिनटं एकसारखं परतत राहिल्यानंतर पालकाच्या पानांचा कच्चा उग्र दर्प उडून गेला आहे आणि आता मसाल्यांचा अरोमा यायला लागलेला आहे. आता यामध्ये आपल्याला आपण हाटून घेतलेली डाळ घालायची आहे आणि मोठ्या आचेवर ही डाळ आपल्याला या पालकाच्या पानांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे, एकजीव करून घ्यायची आहे. कुकरच्या भांड्याला थोडीशी डाळ चिकटलेली आहे, मग त्या भांड्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि ते भांडं विसून ते पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि ते देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. सगळे जिन्नस एकमेकांमध्ये व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता आपल्याला या दाल पालकची कन्सिस्टन्सी चेक करायची आहे. हे पहा, आपला दाल पालक आत्ता खूप घट्टसुद्धा नाही आहे आणि खूप पातळसुद्धा नाही आहे. आता यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि हे मीठ देखील यामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. मीठ व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे आणि या दाल पालकला आपल्याला उकळी यायची वाट पाहायची आहे आणि खळखळून उकळी आल्यानंतर या दाल पालकवर आपल्याला झाकण ठेवायचे. गॅसची फ्लेम बारीक करायची आणि मंद आचेवर हा दाल पालक आपल्याला असाच 5 मिनटं उकळू द्यायचा आहे. अशा प्रकारे 5 मिनटं मंद आचेवर दाल पालकला दरदरून वाफ काढली ना, तर सगळे जिन्नस एकमेकांमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स होतात. 5 मिनटानंतर झाकण काढायचं आहे. पाहताय ना तुम्ही, आपला दाल पालक कसा खळखळून उकळला आहे आणि आता त्याचा थोडासा रंग देखील बदललेला आहे आणि तो घट्ट देखील झाला आहे. आपल्याला जशी हवी आहे ना, अगदी तशी परफेक्ट कन्सिस्टन्सी आली आहे. कोमट झाल्यावर हा दाल पालक आणखीन थोडासा घट्ट होणार आहे. प्रोटीन आणि आयर्ननं समृद्ध असलेला पौष्टिक असा दाल पालक तयार झालेला आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि तयार झालेला गरमागरम दाल पालक आपल्याला एखाद्या सर्विंग बोलमध्ये काढून घ्यायचा आहे. बारीक चिरलेला लाल बुंदा टोमॅटो आणि बारीक चिरलेली पालकाची पानं यांना तो सजवायचा आहे. याआधीसुद्धा आपण नाचणी आणि हिरवे मूग यांचा पौष्टिक डोसा आणि आंब्याची शेवई खीर या 2 रेसिपी पाहिल्यात. या रेसिपी जर तुम्ही अजूनही पाहिल्या नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली त्या जरूर पहा. दाल पालक करण्यासाठी आज आपण मिश्र डाळींचा वापर केला आहे, परंतु तुम्ही कोणत्याही एका प्रकारची डाळ वापरू शकता. म्हणजे फक्त मसूर डाळ किंवा तूर डाळ, फक्त मूग डाळ मात्र वापरायची नाही आहे. आपण 4 चमचे घट्ट साजूक तूप घेतलं होतं, परंतु त्यापैकी आज आपण फक्त 2च चमचे साजूक तुपाचा वापर केला आहे. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे प्रोटीन, कॅल्शियम, आयर्न आणि फायबरनं समृद्ध असलेला दाल पालक एकदा तरी करून पहा व कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.